नवी मुंबई शहरामध्ये आहे ते बार पबवरती कारवाई जोरदार करण्यात येत आहे आणि या संदर्भामध्ये आता आपल्याबरोबर आहे ते गणेश नाईक बोलण्यासाठी आहेत। सर, काय म्हणाल, नवी मुंबईमध्ये तोडक कारवाई करण्यात आलेली महानगरपालिकेकडून? हे बघा, बाब अशी आहे की राज्य शासनाच्या नियमानुसार ज्या गोष्टी गैर आहेत त्या सर्व गोष्टीवर कारवाई होणं गरजेचं आहे। माझ्याकडे काही रेस्टॉरंटवाले, ज्याला फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज आणि फॅमिली रेस्टॉरंटवाले आले, त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये पाऊस आमच्या परिसरात येऊ नये म्हणून आम्ही शेड लावलेले आहेत। तर ते शेड तोडण्याकरताच त्या ठिकाणी रात्री अपरात्री JCB घेऊन काही महापालिकेचे वॉर्डचे अधिकारी येतात। त्या अनुषंगानं मी माननीय आयुक्त कैलास शिंदे साहेबांना फोन केला, सांगितलं की जे व्हेज रेस्टॉरंट आहेत किंवा जे फॅमिली रेस्टॉरंट आहेत त्यांनी जी मान्सून शेड जी केलेली आहे त्यांना नोटिसा द्या आणि त्यांना संधी द्या, आणि त्यांनी नाही काढलं तर मग त्या ठिकाणी कारवाई करा। एकूणच अन्य ज्या गोष्टी आहेत, कुठे हुक्का असेल, कुठे अनधिकृत त्या ठिकाणी कोणी बिअर सर्व करत असतील, कोणी विस्की सर्व करत, या घटकांवर कारवाई करण्याला आमची कसल्या प्रकारची, म्हणजे ऑन द कॉन्ट्री हे घडलंच पाहिजे। कुठल्याही प्रकारे आपल्या शहरातला तरुण चुकीच्या मार्गाला जाऊ नये याकरता प्रशासनाकडून, शासनाकडून ज्या गोष्टी घडतील त्याला आमचा पाठिंबाच आहे। फक्त मान्सून शेड, कारण मुंबईमध्ये मान्सून शेडला किंवा आपण जी मार्जिन स्पेसला परवानगी दिलेली आहे, आपल्याकडचा तो प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे, त्याचा निपटारा व्हावा आणि त्या सर्व घटकांना जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांना निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा पाठिंबा मिळावा अशी माझी इच्छा आहे। नवी मुंबई शहर आहे ते देशामध्ये आहे ते दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरती नेहमी येतं। IT हब आहे, एज्युकेशन संस्था आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये आहेत, गेल्या काही मोठ्या प्रमाणामध्ये इतर लेडीज बार असेल, पब, हुक्का हे सगळं वाढताना दिसते। तर कशा प्रकारे तुम्हाला वाटतं कंट्रोल केलं पाहिजे सगळं? नाही, बाब असे आहे की राज्य सरकारने जी धोरणं घेतली, किती वाजेपर्यंत दुकानं चालू राहावी, बार असावा का नसावा, हा राज्य शासनाचा निर्णय आहे। त्या ठिकाणी महिलांनी सेवा त्या ठिकाणी द्यावी की नाही द्यावी, म्हणजे येणाऱ्या जेवणा खाणाऱ्या लोकांना, तो राज्य शासनाचा निर्णय। त्या बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या ज्याने नियंत्रण ठेवावं त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याने कुठेतरी अनधिकृतरित्या मान्सून शेड उभारलेले आहेत त्या लोकांना नोटिसा द्यावेत आणि त्या नोटिसाच्या अनुषंगानं त्याच्यावर कारवाई करावी। नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये पब बारवरती कारवाई होताना कुठेतरी फॅमिली रेस्टॉरंटची सुद्धा तोडक कारवाई होऊ नये अशा प्रकारचं या ठिकाणी गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।